नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मंडळी नमस्कार. नेवासा नगरपंचायतीची निवडणूक सध्या सुरू झाली. त्या निवडणुकीची धामधूम, त्या निवडणुकीची रणधुमाळी म्हणा किंवा जे काय असेल ते चांगलं वेग धरायला लागली आहे ती प्रक्रिया. आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण आज नेवासा शहरात आहोत. आणि नेवासा शहराचे शहराध्यक्ष, भाजपचे शहराध्यक्ष मनोज भाऊ पारखे यांच्यासोबत आपण सध्या आहोत. त्यांच्या कार्यालयात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मनोज भाऊ नमस्कार, तुमचं तर स्वागत आहे. तुमच्याच कार्यालयात तुमचं स्वागत आहे. तर विषय असा आहे की आपली निवडणूक सध्या चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि बरेचसे उमेदवार आहेत रिंगणामध्ये. त्यातला असं चर्चा अशी आहे नेवाशामध्ये की काहींनी म्हणजे प्रस्थापितांनी उमेदवार असे उभे डमीसारखे उभे केले तुम्हाला शिव्या देण्यासाठी. तर काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती काय? हे नक्कीच 100% खरं आहे की उमेदवार नगराध्यक्षपदासाठी माझ्यासहित सर्व पक्षाचे मिळून 7 उमेदवार आज रिंगणात आहे. आणि ओव्हरऑल जे महायुतीकडून उमेदवारी देत असताना जे काही उमेदवार देण्यात आले कुणालाही विश्वासात न घेता, ते सर्व नेवासकरांमध्ये एक संदेश असा तर गेलेलाच आहे की घराणेशाहीच्या विरोधात बोलत असताना इथल्या ज्या आमचे नेत्यांनी देखील कुणालाही सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, नेवासकर नागरिक यांना विचारात न घेता घराणेशाहीमध्येच उमेदवारी दिली. आणि जे समोरील उमेदवार आहे त्यांच्याच कुटुंबामध्ये उमेदवारी शिवसेनेची दिली. त्यामुळं मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी हे अपक्ष करावी लागलेली आहे. माझी जी उमेदवारी आहे ती उमेदवारी चा जो अपक्ष मी फॉर्म भरला होता, शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांनी, इथल्या महायुतीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या काही नेत्यांच्याही इथं तालुक्यामध्ये काही वरिष्ठ लोक आहे, नेत्यांपेक्षाही वरिष्ठ आहेत ते समजतात स्वतःला. तर ते लोकांनी शेवटच्या क्षणापर्यंत ही उमेदवारीची जागा शिवसेनेला की भारतीय जनता पार्टीला की उमेदवारी कोण असं कुणालाही कळून न देता डायरेक्ट ज्या कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची कुठलाही संबंध नाही अशा व्यक्तीला उमेदवारी दिली आणि एका घरातच उमेदवारी दिली. म्हणजे छापाही त्यांचाच, काटाही त्यांचाच, हारही त्यांची, जीतही त्यांचीच. या विरोधामध्ये पक्षाच्याच वरिष्ठांच्या आदेशानुसार मी अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे आणि मला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. बरं, आता लढाई मोठी आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध तुमचा फार मोठा संघर्ष आहे. तुम्हाला याच्यातून बराचसा फायदा कमी पण तोटा बराचसा होऊ शकतो कदाचित. आणि तुमच्यावर टीका समजा होऊ शकते किंवा ते. आणि दुसरं असं की अपक्ष तुम्ही असल्यामुळं पक्षाची ताकद साहजिकच तुमच्यासोबत आहे की नाही ही शंका आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीवर कशा पद्धतीने मात कराल, काय सांगाल? मी जरी अपक्ष उमेदवार असलो तरी मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. आमचे सन्माननीय पालकमंत्री विखे पाटील साहेब, माझे नेते सुजयदादा विखे पाटील साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे सक्षमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि तुम्हाला म्हणून मी सांगतो की माझ्यावरती टीका टिप्पणी करायला होऊ दे की टीका टिप्पणी. मी टीका टिप्पणीला घाबरत नाही, कारण की मी एक सर्वसामान्य गरिबाचं पोरगा आहे. माझ्यावरती टीका टिप्पणी हे लोक काय करू शकतात? मी आज भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वासाठीच इथं निवडणूक करतोय. माझ्यावरती ज्यांना कोणाला टीका टिप्पणी करायची असेल त्यांनी आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की त्यांनी संघर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी काय केलंय. भारतीय जनता पार्टीसाठी तर सोडा, परंतु यांनी नेवासा शहरासाठी देखील काय केलंय आधी त्यांनी त्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं. आणि मग मनोज पारखेवरती या लोकांनी टीका करावी की मनोजने असं केलं, मनोजने तसं केलं. साहजिकच मी काही काम करत असताना चुकलो असेल, परंतु मी चुकलो, परंतु चूक ज्याच्याकडून अशाच व्यक्तीकडून होती की जो काहीतरी काम करतो. ज्यांनी कुणी काही कामच केलं नाही ते चुकणारच नाही. त्यामुळे ते लोक माझ्यावरती काय बोलतात यांच्याकडे मी महत्त्व देत नाही, कारण की त्यांना समाजात देखील किती किंमत आहे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता प्रश्न असतो, तुम्ही निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहात, तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला सुद्धा बऱ्याच नेवाशामधून नेवाशात तुम्हाला बरेच चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय. अशा बातम्या आमच्याकडे येतात, चर्चा आम्हाला ऐकायला मिळतात. तर काय विजन काय नेमकं नेवाशासाठी, शहरासाठी काय करू इच्छिता, तुमचं काय प्लॅनिंग काय? हे बघा, नेवासा शहरातला सर्वसामान्य तरुण, लाडक्या बहिणी
आणि एक सर्वसामान्य नेवास्कर जो पिचलेला आहे आजपर्यंतच्या या व्यवस्थेमुळे, तो माझ्यासोबत आहे. मला माहिती आहे. कारण की या नेवासा शहरासाठी मी गेल्या 13 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतोय. बेधडक काम करतोय. मी कधी या शहराच्या विरोधामध्ये असणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य नेवास्कर आणि शहराच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या मध्ये ढाल बनून मनोज पारखेने आजपर्यंत नेवास्करांसाठी काम केलेलं आहे. याची वेळोवेळी सर्व नेवास्करांना देखील माहिती आहे. ती शक्ती माझ्यासोबत आहे. मला माहिती आहे सर्वसामान्य नेवास्करच माझ्यासोबत आहे. त्या नेवास्करांच्या जीवावरच मी निवडणूक करतोय. पैसे वगैरे नाही माझ्याकडे, मला माहिती आहे. पैसे नाहीये. अहो पण मला लोक पैसे देऊ राहिले. मी तुमच्या माहिती करता सांगतो, मला आतापर्यंत माझ्या अकाउंटला आत्ता 50,000 रुपये आलेले, तुम्हाला मी खोलून दाखवतो. मला मेसेज आलाय, मला माहिती पण नाही, माझं ते अकाउंट सुद्धा बंद होतं. मी तर तुमच्यामध्ये लाईव्ह सांगतोय, मला माहिती सुद्धा नाही आहे मी पैसे आणायला, आणि मी त्याच पैशातून आत्ता सांगतोय की मी निवडणुकीचं प्रचार साहित्य आणण्यासाठी चाललो. आणि मनोज पारखे हा भारतीय जनता पार्टीचाच शहर अध्यक्ष आहे, मी भाजपचाच उमेदवार आहे, हे नेवास्करांना सांगतो. टेक्निकल बाबीमध्ये ह्या लोकांनी माझ्यावरती राजकारण करून नेवासा शहरावरती राजकारण केलं. नेवासा शहरामध्ये एक चांगलं स्वकर्तृत्वाने उभं असलेलं नेतृत्व तयार होऊन द्यायचं नाही, ही या तालुक्यातल्या लोकांची इच्छा आहे. नेवासा शहराला कायमच यांना पांगळं करून ठेवायचं आहे. शहरामधून जो नेवास्करांचा आवाज आहे तो तयार होऊन द्यायचा नाही, याच्यासाठी आपलं ऐकणारे लोक उमेदवारांनी टाकलेले आहेत. आणि हे मनोज पारखे यांच्या दबावाला झुकत नव्हता, म्हणून यांनी टेक्निकली तिकिटाच्या स्पर्धेमध्ये मनोज पारखेला हरवलं. परंतु सर्वसामान्य नेवास्करांच्या मनामधून मनोज पारखेला हे काढू शकत नाही. गोरगरीब जनता, सर्वसामान्य नेवास्कर आणि ज्यांच्यासाठी प्रामाणिकपणे मी आजपर्यंत काम केलंय, ते लोक माझ्या पाठीचे, त्यांच्या जीवावरच निवडून येणार आहे मी. नाही, आता प्रश्न असा आहे परत की नगराध्यक्ष झाल्यानंतर या शहराच्या विकासासाठी किंवा या शहराच्या जी काही सुशिक्षित बेरोजगार आहे, IT सध्या ITचा जमाना आहे, IT क्षेत्र, यासाठी काही प्रयत्न करण्याची काही इच्छा आहे का? तुम्हाला सांगतो, नेवासा शहर हे हायवेच्या कडेला नाही आहे, किंवा नेवासा शहराला आजूबाजूला कुठली MIDC नाही, जेणेकरून बाहेरून लोक येतील आणि इथं काही अमाऊंट मनी स्पेंड केल्यानंतर जे इकॉनॉमी बूस्ट होती, तसं होण्यासाठी नेवासा शहरामधले कुठलंही असं काम नाही, परिस्थिती नाही. म्हणून यासाठी काय केलं पाहिजे, तर पर्यटन केलं पाहिजे. पर्यटन केलं पाहिजे तर पर्यटन कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर माऊलीचं मंदिर आहे, श्री मोहिनीराजाचं मंदिर आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. लाडमोड टेकडीचा वारसा आहे, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहे. शिर्डी, शनी शिंगणापूर, देवगड असा आणि नेवासा असा जर कधी चौकोन आपण बांधू शकलो, त्या आर्थिक कॉरिडॉरमध्ये नेवासा शहराला आपण बसवू शकलो, तर नेवाशामध्ये बाहेरचे लोक येतील. याच्यासाठी मी नेवासा शहराची ब्रँडिंग, माऊलीच्या मंदिराची, मोहिनीराज मंदिराची ब्रँडिंग हे मी सगळ्यात पहिले करणार आहे. त्यानुसार आपोआप पर्यटनाला चालना मिळणार आहे. अहो पर्यटनावर देश चालतात. सिंगापूरचं काय आहे पर्यटन, मलेशियामध्ये काय चालतंय, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड हे देश कशाच्या जीवावरती इकॉनॉमी आहे, हे पर्यटनावर आहे. मग एक छोटंसं शहर पर्यटनावर का चालू शकत नाही? शहराचा पर्यटन विकास करणे हे मी माझं सगळ्यात पहिले काम ठेवतो. त्याच्यातून आपोआप तरुणांना रोजगार देखील मिळणार आहे. राहिला प्रश्न जे इतर गोष्टी आहेत, मूलभूत सुविधा ज्या आहेत ना, त्या तर पाणी, रस्ते हे तर तुम्हाला सांगतो, माझ्यासारख्या ऍक्टिव्ह आणि धडाडीच्या कार्यकर्त्यासाठी 1-2 वर्ष खूप झाले. 1-2 वर्षातच हे शहराचे मूलभूत ज्या सुविधा आहे ना, परत लोक त्याच्यावर चर्चा सुद्धा करणार नाही. ह्या लोकांनी इतका बोगस कारभार केला की 30 वर्षापासून आम्हाला आज 2025 मध्ये सुद्धा कचरा, पाणी आणि रस्त्यावरती बोलावं लागतंय. बाकीचे शहर कोणत्या विषयावर बोलताय ना, आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय, याचा नेवास्करांनी विचार केला पाहिजे. ही वेळ आपल्यावर कुणी आणली? आणि पुढचा एक विषय जो आहे, शहरामध्ये आमचं शहर शांत ठेवणं, शहरामध्ये जो सामाजिक सौहार्द जे राखण्याचं काम, हे मी सगळ्यात पहिले करणार आहे. कारण की नेत्याचं ते काम आहे की सर्व समाजाला घेऊन बसणं, समाजामध्ये एक प्रकारची विश्वासाची भावना जागवणं, हे नेता म्हणून मी करणार आहे. नगराध्यक्ष म्हणून नेवासा शहराचं मी प्रॉपर कामच करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीचा मी विचार करणारा कार्यकर्ता आहे. आज नेवासा शहराचा बाजार आहे, बाजाराच्या दिवशी सुद्धा नेवाशामध्ये काय अवस्था आहे, नेवासकरांना गाड्या लावायला जागा नाही, बाजार अस्तव्यस्त बसलेला आहे. छोटी गोष्ट करतो मी, वेगळं काही करणार नाही, काय रॉकेट सायन्स नाही. मी नेवासा शहराच्या बाजाराचं पण रिस्ट्रक्चरिंग करणार आहे. एक सुटसुटीत टापटीप बाजार करणार आहे. 2-4 दिवसापूर्वी शहरात जळीतकांड झालं. काही लोकांनी त्याचे फोटो काढले, तिथं जाऊन आम्ही कसे काय वर दाखवलं. मी तिथंच होतो.
फोटो काढणं चमकोगिरी करणं हे मनोज पारखेचं काम नाही. मला त्या दिवशी जे करता आलं, ॲम्ब्युलन्सला फोन करणं, अग्निशामक दलाला फोन करणं, त्यांना बोलावून घेणं. आणि मी काय फायर सेफ्टीवाला काय माणूस नाही. तिथं बळच मी गाडीवरती उभा राहून मी काय तिथं चमकोगिरी करू शकत नव्हतो किंवा इतरांना व्हिडिओ काढणं. माझं गाव जळत असताना व्हिडिओ काढणं इतकं माझी संवेदना संपलेली नाही आहे. मी संवेदनशील आहे. मी नेवाशासाठी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. करिअरपणाला लावून मी नेवासा शहरासाठी काम करतो. नाही तर मी खूप चांगलं आयुष्य जगू शकतो. पाटील, तुम्हाला मी समजून सांगतो, या शहरासाठी काम कोणी करत नाही, ते मी करणार आहे. त्याला 13 वर्षापासून मला नेवासा शहर सुधरवायचंय. छोट्या छोट्या गोष्टी आज शहरामध्ये असंख्य ठिकाणी नवीन कचराचे स्थान निर्माण झालेले, कचरा कुंड्या. तुम्हाला सांगतो 3 ते 4 महिन्यातच नेवासा शहरामध्ये तुम्हाला एकही कचऱ्याचं ठिकाण दिसणार नाही. कसं करणार आहे ते नगराध्यक्ष झाल्यावर सांगा. हो, काय या गोष्टी ज्या आहेत ना, माझ्याकडे नेवासा शहराचं विजन आहे. इथं तर मी हा तुमचा इंटरव्ह्यू लांबन म्हणून गोष्टी सांगत नाही, अनेक गोष्टी. परंतु मी इतकं काम करणार आहे साहेब. मी काम, मला नेवासकरांनी काहीही न देता सुद्धा मी आज इतकं काम करतोय. इथं ऑफिस खोलतोय, लाडक्या बहिणीचे फॉर्म भरतोय, अनेक संजय गांधी लोकांचे डोल काढून देतोय. गोरगरीब कुठलाही नेवासकर आला त्याचा उत्पन्नाचा दाखला मनोज पारखे काढतोय. लोकांसाठी भांडतोय. आज कुठेही गोष्ट झाली, पोलीस स्टेशनला काही अडचण आली, मनोज पारखे तिथं असतो. आज नेवासा शहरामध्ये एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला काटा जरी टोचला तरी तो मनोज पारखेकडे येतो. का त्यांना माहिती आहे मनोज पारखे आपले प्रश्न सोडू शकतो. या आज निवडणूक आल्या म्हणून चमकोगिरी करणार मनोज पारखे कार्यकर्ता नाही, मला कामच करायचं. मंडळी, नेवासा हे शहर असं आहे की या ठिकाणी जगाला ज्ञानेश्वरीचं वरदान मिळालं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची भावंड यांचा पावन पदस्पर्श या शहराला लाभला. मी वेळोवेळी सांगत असतो की नेवासा हे शहर खूप महत्त्वाचं आहे. पौराणिकदृष्ट्या या शहराला खूप मोठं महत्त्व आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या नेवासा शहराची महती जगभर पसरलेली आहे. तर ही फार मोठी संधी आहे. इथल्या आतापर्यंत जे काही झालं नाही याचं दुर्दैव म्हणावं लागेल. मात्र पारखे साहेबांसारखे जे काही होतकरू तरुण आणि जे काही त्यांची इच्छा आहे काहीतरी करण्याची, या शहरासाठी काहीतरी इच्छा करण्याची, काही या शहराला पुढंच घेऊन जाण्याची त्यांची भरपूर इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. तर त्यांना अशा व्यक्तींना मदत करणं, येथे साथ देणं, शाबासकीची थाप म्हणा किंवा मग विश्वास त्यांना देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. शेवटचा प्रश्न असा आहे मनोज भाऊ, की आपण हे जे नियोजन केलंय, समजा हे निर्णय घेतलाय, तर यामध्ये निवडणूक आली, कुठली निवडणूक असू द्या, त्यामध्ये लक्ष्मीदर्शन होतं. आजकाल मतदारांना खूप अशी वाईट सवय लावून ठेवली आहे काहींनी, की पैसे दिल्याशिवाय मतदानाला बाहेर पडत नाही. तर अशा या मोठ्या संकटामध्ये तुम्ही कशा पद्धतीने शिवधनुष्य पेलणार आहात, काय नाही? 100% खरं आहे की हे दुर्दैवी सत्य आहे की तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे निवडणुकांमध्ये पैशाचा बाजार होतो शेवटच्या टप्प्यामध्ये. मी तुम्हाला आजही एक गोष्ट सांगतो, माझा नेवासकरांवरती विश्वास आहे. मी ही निवडणुका केल्यात गेल्या 2-3 पंचवार्षिकपासून मी ही निवडणुकीच्या सक्रिय राजकारणामध्ये आहे. मी हे चित्र जवळून पाहतोय. परंतु सर्वच गोष्टी पैशाने विकत घेता येतात अशातलं काही नाही. नेवासकर स्वाभिमानी आहे. तुम्हाला मी सांगतो, आम्ही नेवाशाची लोक चांगल्या चांगल्या लोकांचा जो अहंकार आहे तो उतरवायचं काम नेवासा शहराने केलेलं आहे. आणि आता बी जे झालंय या निवडणुकीमध्ये, नेवाशातल्या एकाही कार्यकर्त्याला, सर्वसामान्य नागरिकाला न विचारता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे उमेदवार लादण्यात आले, त्याचा सर्वसामान्य नेवासकरांमध्ये रोष आहे. आणि नेवासकर कुठल्याही यांच्या आमिषाला बळी न पडता, कुठल्याही लक्ष्मी दर्शनाला बळी न पडता, सर्वसामान्य नेवासा शहरासाठी जो भांडतोय, झगडतोय, त्या मनोज पारखेच्या मागे उभा राहणार आहेत याचा मला विश्वास आहे. आणि तुम्ही जे म्हणता की हे लोक असं करतील, हे लोक तसं करतील, तर या लोकांच्यासाठी पण देखील माझा संदेश आहे की बाबा हो, सर्वच लोकांना पैशाने विकत घेता येऊ शकत नाही. तुम्ही कुणाला पैसे वाटणार आहे? मग तर पैसे जर वाटायचे ठरले तर आज प्रत्येक पक्ष म्हणतोय मी पैसे वाटणार आहे. आणि आज इथं 5-5 पक्ष आहेत का जे पैसे वाटणार आहे. मग मत तर तुम्हाला एकच द्यायचं आहे. मग शेवटी 5 जणांचे पैसे घेऊन नेवासकर जो आहे, मुळात नेवासकर तर पैसेच घेत नाही. हे बळबळ जाऊन जर कुणाला जाऊन खेटायला आले तर मला वाटतं, तर मी तर नेवासकरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की हे पैसे देऊन घेणारे लोक आहे ना, तुम्हाला फक्त हे 2 दिवसासाठी तुमच्यावर प्रेम दाखवणार आहे. यांना पैसे वगैरे तर कुणाला यांचे घेऊ पण नका. यांना यांची जागाही दाखवून द्या. आणि आपल्या शहराच्या भविष्याचा विचार करून माझी तळमळ आहे की मी मुंबईपर्यंत
आपल्या नेवासेचे प्रश्न मांडू शकतो. देवाभाऊ फडणवीस साहेबांकडं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडं पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून मी पोहोचू शकतो. त्यामुळं तुम्ही आपल्या शहराचा विचार करा. या लोकांच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका आणि प्रामाणिकपणे नेवासा शहराच्या स्वाभिमानासाठी मी खरं खरं तुम्हाला आज निक्षून सांगतो की मी फक्त मला आज वैयक्तिक महत्वाकांक्षा कुठली नाही आहे, परंतु नेवासा शहर मी जर आज वाकलो ना तर नेवासा शहर वाकलं असं चित्र समाजामध्ये जाणार आहे. म्हणून मी आज यांच्या पुढे वाकलेलो नाही आहे. कारण की जर कधी मला वाकायचंच असतं तर मी याच्या अगोदरच सोनई पुढे वाकलो असतो. पण मला खुपटी पुढे वाकायचं नाहीये. कारण की आम्ही आमचं शहर चालवण्यासाठी सक्षम आहोत आणि हे सक्षम नेतृत्वच नेवासा शहरामध्ये तयार होऊन द्यायचं नाही असं या बाहेरील लोकांचा पूर्णपणे डाव आहे. आणि मी या लोकांच्या कुठल्याही आमिषाला जसा बळी पडत नाही आणि मी जसा वाकत नाही तसं नेवासकर देखील यांच्या कुठल्या आमिषाला बळी पडणार नाहीये आणि यांच्या पुढे कोणी वाकणार नाहीये. आणि आम्ही यांना निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य नेवासकर याची ताकद काय असती हे दाखवून देणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्याच मनोज पारखेलाच निवडून देणार आहे. मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे हे देखील मी निक्षून सांगतो. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी असं एक आवाहन करू इच्छितो की निवडणूक ही 5 वर्षांची म्हणजे 5 वर्षांचा कालखंड असतो निर्णय घेण्याचा आणि हीच महत्त्वाची वेळ आहे. कारण आज आपण सामान्य मतदार जर कुठं पैशाला समजा आपण पैशाला बळी पडत तर नाही, पण एखाद्याने बळच पैसे देऊन आपल्याला प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला, आपण त्याला भुललो, बळी पडलो, तर 5 वर्ष जी संधी आहे आपले शहर विकासाची ती संधी आपण गमावून बसतो. त्यामुळं जाता जाता हे सांगतो की कुणाचे पैसे घेऊ नका. पैसे घेऊन मतदान किंवा मतदान करणं म्हणजे हा स्वाभिमान आहे. त्यामुळं पैसे घेऊन 1-2 हजार रुपये घेऊन स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका, विकू नका हे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.